हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? बघता बघता माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आला आणि मी लागली कामाला. तसे इतके कामं असतात, पण मग असं वाटतं करू नंतर ते दिवस कमी होत जातात. तर काय रात्रीचे वाजले ते 10:30 आणि मी लागले फुगे फुगवायला. इकडे चालू होतं तारक मेहता. त्यानंतर मी इथे लागले अल्फाबेट्स फुगवायला. अल्फाबेट्स फुगवताना माझ्या लक्षातच आलं नाही, मी इतकी हवा भरून दिली की 2 फुगे तसेच फुटून गेले आणि ते पण नेमकी बी अँड पी. म्हटलं जाऊन दे, एवढं काय त्यांच्या लक्षात येणार नाही, पाहू आता आहे तशी चिपकवून घेऊ. नाहीतरी वाजले होते 10:30-11. आता तर काय मला भेटणार नाही आणि आता शोधायला मी जाऊ पण शकत नव्हते. परत मग इकडे टाईम निघून जाईल. मग काय जे होते ते म्हटलं करू ॲडजस्ट. मी घेतले चिपकवायला आणि भिंतीवर लागली चिपकवायला. पटापट चिपकवले आणि त्यानंतर मी त्यावर थोडीशी लाईटिंग पण लावली. फुगे फुगवून झाल्यानंतर मी टेबल असं छानसा हार्ट शेपचा असं गालिचा तयार केला आणि त्यानंतर फॅनवर थोडी रोज पेटल्स पण टाकले. म्हटलं ते जेव्हा केक कट करतील तेव्हा त्यांना असं छान वाटेल म्हटलं, मग त्या हिशोबाने मी टाकले. आणि त्यानंतर मी मस्त असं खाली पण त्यांच्या वॉकसाठी छोटासा गालिचा तयार केला आणि तिथं पण अशी कॅन्डल्स लावली. सेंटेड कॅन्डल्स मी मागवली होती मिशोवरनं. ते मी आता तिथे लावली आणि म्हटलं 12 वाजत आले की ते पेटवू. आणि त्यानंतर मी तिथं पण कॅन्डल्सवर जिथे हार्ट शेप काढला तर तिथे पण कॅन्डल्स लावला. फायनली 12 वाजले आणि आमचे उत्सव मूर्ती आले. मग आल्यानंतर त्यांनी केक बिक कट केला आणि त्यांना डेकोरेशन पण खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं केक आणि डेकोरेशन मला नक्की सांगा. आम्ही यावेळेस बेंटो केकच मागवला होता. हा केक मी इंस्टाग्रामवर पाहिलेला एका रीलमध्ये, मी तसाच ऑर्डर दिला होता. तुम्हाला पण आवडला का? मला तर जाम आवडला. मी व्हाईट फॉरेस्ट फ्लेवरचा मागवला होता. खूप छान होता. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.